ज्याने गुरु नाही केला जन्म त्याचा वाया गेला. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल. सध्या ज्येष्ठ महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे आणि मराठी महिन्यांच्या क्रमानुसार ज्येष्ठ महिन्यानंतर येतो तो म्हणजे आषाढ महिना. आषाढ महिन्यात 15 दिवसांनी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं. तर वर्ष 2026ची गुरुपौर्णिमा केव्हा आहे, गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण 21 दिवसांच्या कोणत्या सेवा करू शकतो याबद्दलची तुम्हाला माहिती हवी असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्हाला गुरुपौर्णिमा विशेष आपण 21 दिवसांच्या कोणत्या सेवा करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती मिळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक महिन्याच्या मध्यावरती, मराठी महिन्याच्या मध्यावरती म्हणजे मराठी महिना सुरू होऊन 15 दिवस झाले की पौर्णिमेची तिथी येते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला एक वेगळं असं महत्त्व आहे. तसंच आषाढ महिन्यातील पौर्णिमेला देखील एक वेगळं महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरूंची सेवा या दिवशी केली जाते, गुरूंची महती या दिवशी गायली जाते. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची, आपले सगळ्यात प्रथम गुरु म्हणजे आपले आईवडील असतात. तर आईवडिलांची पूजा गुरुपौर्णिमेच्या दिवशी केली जाते. त्यानंतर असते आपले देवता, मग शिक्षक. आयुष्यात जे व्यक्ती आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, ज्या व्यक्तींना आपण गुरुस्थानी मानतो, त्यांची पूजा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची असते. तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. पण यावर्षीची गुरुपौर्णिमा कधी आहे ते आपण आता जाणून घेऊया. 29 जुलै 2026 रोजी यंदाची गुरुपौर्णिमा आलेली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच जण 21 दिवसांच्या सेवा करतात. तर तुम्हालाही 21 दिवस गुरुपौर्णिमेची सेवा करायची असेल, पण गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवस नक्की कोणत्या सेवा करायच्या हेच तुम्हाला माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर तर गुरुपौर्णिमेचं नक्की महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. पौराणिक मान्यतेनुसार सुमारे 3000 वर्षांपूर्वी वेदव्यासजींचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. म्हणून दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो. संपूर्ण दिवस वेद व्यासजींना समर्पित आहे. या दिवशी त्यांनी भागवत पुराणाचं ज्ञान दिलं होतं. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं म्हणून देखील ओळखलं जातं. या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त केला जातो आणि गुरुदक्षिणा देखील देण्याचा हा दिवस असतो. या दिवशी गुरु असणाऱ्या सर्वच वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे आणि जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता आपण या दिवशी व्यक्त करायला पाहिजे. गुरुपौर्णिमेला उपवास करायला महत्त्व आहे. दान आणि उपासनेचं देखील खूप महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण उपवास केला, दान केलं तर त्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं, ते वाढतं आणि मोक्ष देखील मिळतो. गुरुपौर्णिमेच्या आधी 21 दिवसांमध्ये आपण जर काही विशेष साधना केली तर ती आपल्याला फलदायी ठरते. तर बरेच जण गुरुपौर्णिमेच्या अगोदर 21 दिवस विशेष सेवा करत असतात. तर आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 21 दिवस कोणत्या सेवा करू शकतो ते जाणून घेऊया. तर या 21 दिवसांमध्ये आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञेनुसार किंवा मग आपण काही सात्विक सेवा करू शकतो. तर 21 दिवस अगोदर आपण नामस्मरण, जप करू शकतो. तर ज्या काही देवाची तुम्ही सेवा करत असाल, ज्या देवावर तुमचा विश्वास असेल तर त्या देवाच्या 21 दिवस तुम्ही नामजप करू शकतो, नामस्मरण करू शकतो. गुरुमंत्र असेल समजा काही तुमच्या गुरूंचा तर त्या गुरुमंत्राचा 21 दिवस अगोदर ठराविक वेळेत तुम्ही जप करायचा आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, पण दररोजची वेळ ठराविक ठेवा. दररोज 21 दिवस न विसरता हे करा. 108 वेळेस तुम्ही समजा स्वामी समर्थांची सेवा करत असाल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 108 वेळेस तुम्ही 21 दिवस आधी, म्हणजे आता 29 जुलैला जर गुरुपौर्णिमा आहे तर मग तुम्ही 9 जुलैपासून ही सेवा सुरू करायची आहे. 9 जुलैपासून दररोज गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत नामस्मरण किंवा तुमचा जो काही गुरुमंत्र असेल त्याचा जप आपल्याला दररोज करायचा आहे. किंवा मग तुम्ही 21 दिवसाचं पारायण करू शकता, ग्रंथ वाचू शकता.
गुरुचरित्राचं 21 दिवसाचं पारायण करा. दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा इतर कोणताही जो पवित्र ग्रंथ असेल त्या पवित्र ग्रंथाचं रोज पारायण आपल्याला 21 दिवस करायचं आहे. समजा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर तुम्ही 21 दिवसांचं गुरुचरित्राच्या पारायणाला देखील सुरुवात करू शकता. किंवा जो कोणता ग्रंथ तुम्हाला आवडत असेल तो ग्रंथ तुम्ही 21 दिवसात पूर्ण करू शकता. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 15-20 मिनिटं पण शांत बसायचं आणि आपल्या गुरुतत्वावर लक्ष केंद्रित करायचं आहे. गुरुचं ध्यान करायचं आहे, मौन करायचे आहे. गुरुपौर्णिमेच्या अगोदर 21 दिवस तुम्ही काही सेवा करू इच्छित असाल तर त्या निस्वार्थपणे करायच्या आहे. गरजूंना तुम्ही 21 दिवस दररोज अन्न देऊ शकता. पक्ष्यांना पाणी ठेवा किंवा मग एखाद्या मंदिरात जाऊन तिथली कामं तुम्ही निस्वार्थपणे करा. कोणतीही स्वार्थ मनात ठेवू नका. अन्नदान करा, सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. दररोज तुम्ही गुरूंच्या पादुका असतील तर त्यांची पूजा करा किंवा मानसिकरित्या गुरूंचं स्मरण करा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. समजा तुम्ही एखाद्या संप्रदायाचे किंवा गुरूंचे भक्त असेल, समजा उदाहरणार्थ दत्त संप्रदाय असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल, समर्थ रामदास असतील, नवनाथ महाराज असेल किंवा इतर कोणत्याही संप्रदायाची तुम्ही जर भक्ती करत असाल तर तुम्ही त्यानुसार सेवा करू शकता. आता एखाद्या घरात असतं नवनाथ महाराजांचं प्रचंड वेड असतात, सर्वजण नाथ संप्रदायाची भक्ती करत असतात किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतात, दत्त महाराजांची सेवा करत असाल तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर तुम्ही 21 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण करा किंवा दररोज तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं ध्यान करा. नाथ संप्रदायाचे असेल तर मग तुम्ही नवनाथांचं पारायण करा. ज्या संप्रदायाची तुम्ही भक्ती करत असाल त्या संप्रदायानुसार तुम्ही देखील गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सेवा करू शकता. समजा तुमचे कोणी गुरु केलेले असतील तुम्ही तर त्या गुरूंच्या आदेशानुसार देखील तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 21 दिवसांच्या सेवा करू शकता. त्यांचा काही गुरुमंत्र असेल तर त्या मंत्राचं तुम्ही 108 वेळेस दररोज जप करा. 21 दिवस सलग तुम्ही जप करा. फक्त दररोजची वेळ आहे ती फिक्स ठेवा. आज सकाळी केला तर 21 दिवस पूर्ण सकाळी करा. पहिल्या दिवशी संकल्प करा की मी 21 दिवस ह्या सेवा करणार आहे आणि त्यानंतर सेवा करायला सुरुवात करायची आहे. तुम्ही महादेवाची भक्ती करत असाल तर तुम्ही दररोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा किंवा मग दररोज तुम्ही 21 दिवस महादेवाच्या मंदिरात जा. तुम्हाला या सेवांचं फळ नक्की मिळेल. थोडक्यात सांगायचं काय, 21 दिवस तुम्ही सेवा करा, कोणत्याही देवाची करा. ज्या देवाची तुम्ही भक्ती करत असाल, ज्या देवावर तुमचा विश्वास असेल त्या देवाची तुम्ही सेवा करू शकता. फक्त पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि निस्वार्थ मनाने सेवा जर आपण केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तर मंडळी, तुम्ही 21 दिवसानिमित्त, गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवस कोणत्या देवाची सेवा करता, काय सेवा करता ते मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा विशेष 21 दिवसांच्या कोणत्या सेवा करायच्या याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे स्वामी समर्थ केंद्रांमध्ये 21 दिवसांचं पारायण असतं तर तुम्ही तिथे जाऊन पारायण केलं तरीही चालेल किंवा 21 दिवसीय काही ना काहीतरी सेवा केंद्रामध्ये सुरू असतं तर तुम्ही तिथे जाऊन सेवा केल्या तरीही चालेल. चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.